आणि राज्यभरामध्ये देशभरामध्ये जागोजागी जी परिस्थिती दिसते की अनेकांनी गॅस उपलब्ध नसल्यामुळे चुली मांडायला सुरुवात केलेली आहे, त्याच मुद्द्यावरनं आता विरोधकांनी सुद्धा सरकारला प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे। राज्य सरकार असो केंद्र सरकार असो, विरोधकांनी चहूबाजूंनी दोनही सरकारांना कोंडीत पकडल्याचं चित्र पाहायला मिळतंय। गॅसच्या टंचाईच्या मुद्द्यावरनं विरोधक कसे आक्रमक झालेत आपण पाहूया। एलपीजी संकट की और आपका ध्यान, सरकार का ध्यान खींचना चाहता हूँ। एलपीजी संकट को पूरे देश में हाहाकार मचा हुआ है। अगर सरकार की दावा सच होता और व्हीकल की खरीद से कमी की भरपाई हो गई होती तो इतनी पाबंदी क्यों लगती? आपने एलओजी को दामों में बढ़ोतरी किस आधार पर किया और ये भी लोगों को मालूम नहीं है। माझी विनंती आहे भारत सरकारला, एक ऑल पार्टी मीटिंग बोलवा। मी मागच्याही आठवड्यात हे बोललेले। आता हा फक्त एक पॉलिटिकल इश्यू नाही, हा एक नॅशनल क्राइसिस आहे। त्याच्यामुळे भारत सरकारने तातडीने ऑल पार्टी मीटिंग आणि पार्लमेंट चालू आहे, याच्या तातडीने या विषयावर चर्चा आली पाहिजे आणि भारतातल्या नागरिकांना कॉन्फिडन्स दिला पाहिजे की वास्तव काय आहे। जर कपात होणार असेल तर त्याच्या तयारीला आपण लागूया। पण गेले आधी गुजरातला पुरेसं तेल उतरवलं जाईल, गॅस उतरवला जाईल पुढल्या 2 महिन्यासाठी। मी तुम्हाला सांगतो, गुजरातला उतरवला जातो आहे। जहाजं गुजरातला गेली की नाही, आम्ही सांगितल्याप्रमाणे गुजरातला माल उतरवला जाईल आधी पूर्ण, आणि मग उरलेला देश मेला तरी चालेल, देशाची जनता रांगेत उभी राहू द्या। पण मोदी हे फक्त गुजरातचे पंतप्रधान आहेत, अमित शाह हे गुजरातचे गृहमंत्री आहेत। बाकीचा देश जो आहे हा विरोधकांचा छळ करण्यासाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।